हरिओम नमस्कार. मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मी तुम्हाला आज संपूर्ण शिलाई फोरटक्सची कशा पद्धतीने ब्लाऊज शिवतात ते सांगणार आहे. तर चला तर आपण बघूया. आता मी ते सर्व कटिंग करून घेतलेले आहे. गोटपट्टी एक साईडून 1 इंचाची फोल्ड करून घ्यायची आहे. पाठीची पट्टी 1.5 इंचाची ती पण एक साईडून फोल्ड करून घ्यायची आहे. आणि काचपट्टी बटनपट्टी ती सुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे एक साईडून. त्यानंतर इथे मी पुढील भाग दाखवणार आहे तुम्हाला. पुढील भागाला अशा पद्धतीने मार्जिन करून घ्यायचं जेणेकरून असं समोरासमोर आलं पाहिजे. इथे मी ऑलरेडी आखलं होतं कटिंगच्या वेळेलाच. त्यानंतर इथे पहिल्यांदा आपल्याला 1.5 इंचाचा जो टक्स असतो तो टाकून घ्यायचा आहे. शिलाईकाम करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ही जी बाजूच्या सगळ्या चारी बाजूच्या आखून आपण घेतलेलं आहे. खडून जिथून आखलेलं असतं तिथूनच आपल्याला काय करायचं आहे, पाव इंचाने शिलाई घालवून, पाव इंचापेक्षा पण कमीच, इथे बघू शकता असा तुम्ही केवढी मी कमी शिलाई घालवलेली आहे. त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई घालून अशा पद्धतीने आपला पप तयार झाला पाहिजे. त्यानंतर दुसराही भाग आपल्याला सेम ज्या साईडला आपण आखलेलं असतं त्याच साईडला आतल्या साईडून शिलाई मारायची. आता म्हणजे जेणेकरून आपल्याला किती शिलाई मारायची आहे हे लक्षात येतं. आणि मधला जो सेंटर आपला निघतो तो 1.5 इंचाचा असतो. तो आपल्याला व्यवस्थित इथे पप पडला पाहिजे. आणि इथं अशा पद्धतीने बघू शकता 2 इंच पण किती पप छान पडलेले आहेत. त्यानंतर मी इथे योकपट्टी माझ्याकडे डायरेक्ट आहे ही बघू शकता. आणि ही योकपट्टी आहे ती बघू शकता. इथे आपली जी गळ्याची बाजू असते 3.5 त्या साईडून आपल्याला काय करायचं आहे, योकपट्टी 3.5ची असते ना त्या साईडून आपल्याला गळ्याची बाजूची साईडची आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे जसं मी इथे सांगत आहे त्या पद्धतीने. आणि आतमध्ये फोल्ड करायचं आहे. डायरेक्टची असली की कसं असतं विषय की आपल्याला डबल शिलाई घालायला लागत नाही. इथे बघू शकता परत एकदा मी हे ठेवलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही ठेवून घ्या. आणि डबल शिलाई दोन्ही पण भागांना घालून घ्यायची आहे. योकपट्टीसाठी आहे ती. जसं मी इथे तिन्ही भागांचं जॉईनिंग करत आहे. व्यवस्थित जॉईंट करता वेळेस काय होतं, कापडा आतला अडकू नये यासाठी व्यवस्थित तुम्ही फोल्ड करून घ्या. आणि नंतरच आपल्याला अर्धा इंच शिलाई घालून घ्यायची आहे. आणि जसे इथे मी शिलाई मारत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आकार जसा योकपट्टीचा असतो क्रॉसिंगमध्ये त्याचमध्ये आपल्याला काय करायचं आहे, शिलाई घालून घ्यायची आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पलटून घ्यायचं आहे कापड व्यवस्थित. इथे बघू शकता इथे जसं मी घेतलेलं आहे. आणि इथे एक्स्ट्रा जे कापड झालेलं असतं ते कट करून घालवायचं आहे. ही पण बाजू आपल्याला सेम फोल्ड म्हणजे पलटून घ्यायची आहे बघू शकता. आणि त्यानंतर इथे मी दाखवणार आहे तुम्हाला काचपट्टी आणि बटनपट्टी. तर बटनपट्टी आणि काचपट्टी ही 2.25 इंचाची असते. आणि त्यांना पण आतमध्ये आपल्याला थोडंसं नॉर्मली एक साईडून फोल्ड करून तयार करून घ्यायचे असतात. आपल्याला काचपट्टी वरून आतमध्ये फोल्ड करायची आहे. आणि ही बटनपट्टी उजव्या साईडला वरून आपल्याला आतून वर येणार फोल्ड होणार आहे. ही काचपट्टी आहे ती वरून आहे ती आतमध्ये फोल्ड होते. परत एकदा मी सांगितलेलं आहे तुम्हाला, काचपट्टी वरून आतमध्ये फोल्ड होते आणि बटनपट्टी असते ती आतून वर येते. जशी ही बटनपट्टी आहे बघू शकता मी इथे वरती घेतलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला अशी वरती घेऊन जशी मी इथे शिलाई घालत आहे त्याच पद्धतीने घालून घ्यायची आहे. आणि राहिलेला थोडासा कपडा असतो खालच्या बाजूला तो आतमध्ये फोल्ड करून घडी मारून तो काय करायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने इथे शिलाईकाम करून घ्यायचं आहे जसं मी इथे केलेलं आहे त्याच पद्धतीने. त्यानंतर बटनपट्टी असते ती मधून सेंटरला आपल्याला काय करायचं आहे, तिला दाब द्यायचा आहे. दाब दिल्यानंतर आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित शिलाईकाम करून घ्यायचं आहे. तिला पण इथे खालच्या बाजूला योकपट्टीची जी साईड असते इकडची तिथं पण थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं जेणेकरून काय होतं, उसतत नाही धागा वगैरे आणि दिसताना फिनिशिंग छान दिसतं. परत आपल्याला काय करायचं आहे, गळा उंची काढून घ्यायची आहे पुढील भागाची. आणि अशा पद्धतीने मी जसा इथे आकार दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे. इथे बघू शकता व्यवस्थित गोल आकार द्यायचा आहे. अजिबात इकडं तिकडे करायचं नाही. आणि शक्यतो कसं असते फोरटक्सचं ब्लाऊज एकदम सिंपल साध्या असतात आणि शक्यतो पुढचे गळे कमीच असतात त्यांचे. तर इथे बघू शकता गाव लेवलला तर कमी असतात, बाहेर मोठा असतात म्हणजे ज्या ठिकाणी सिटी लेवल असते तिथं. तर ही पाठीचा भाग घेतलेला आहे मी इथे. पाठीच्या भागाला आपल्याला काय करायचं आहे, मागचा बॅक साईडचा टक्स आहे तो मध्ये सेंटर काढून शोल्डरचा इथे बघू शकता
अशा पद्धतीने काय करायचं आहे, टक्स टाकून घ्यायचं आहे इथं. तर टक्स मी इथे अंदाजे टाकलेले, म्हणजे मी नेहमी टीचिंग काम करते त्याच्यामुळं मला अंदाज आहे. तुम्ही जर नवीन असाल तर तिथं आपल्याला 4 इंच किंवा 3.5 इंच हाईटनुसार घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे पाठीची पट्टी घेतलेली आहे आणि पाठीची पट्टी आपल्याला काय करायचं आहे, पाव इंचाने शिलाई काम करायचं आहे. आणि ज्या ठिकाणी टक्सचं पॉईंट येतो तिथं थोडीशी कळी टाकून घ्या, जेणेकरून काय होतं, आपल्याला फोल्ड केल्यानंतर क्रॉसिंग वगैरे दिसत नाही. तर मी ते मध्य सेंटरला दाब दिलेला आहे पट्टीला. आपल्याला पाठीची पट्टी वरून आतमध्ये फोल्ड करायची आहे, जशी मी इथे करत आहे त्याच पद्धतीने. इथे बघू शकता आतल्या साईडला मी फोल्ड केलेली आहे पट्टी. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला पाठीचा भाग जो आहे तो सव्वाचा ठेवून घ्यायचा आहे असा. त्यावरती आपल्याला पुढील भाग जे सव्वाचा भाग आहे ते आतल्या साईडला करायचा आहे आणि वरचा भाग आहे तो उलटा करायचा आहे. सव्वाच्यावरती सव्वाचा ठेवून इथे शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. इथे मी काय केलेलं आहे, थोडंसं अर्धा इंचापेक्षा गळ्या कुठल्या साईडला त्रिक जास्त घालवलेलं आहे. काय होतं, ज्यावेळेला एखाद्या म्हणतं की माझ्या खांद्यावरून उतरत आहे शोल्डर, तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, थोडं नॉर्मली पाव इंचानं जरी आपण एक्स्ट्रा अर्धा इंचापेक्षा एक्स्ट्रा क्रॉस केलं तरी चालतं आहे. इथे बघू शकता जे मी भाई इथे जोडणार आहे त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने आधीगरतीचं असं माप काढून घ्यायचं कमरेकुडलं, जेणेकरून फिटिंगची बाजू असत्या. तर त्यावेळेला काय होतं, फिटिंग करता वेळेस कमी जास्त होत नाही. शोल्डरमध्ये पण असं जास्त कमी झालं असेल नॉर्मली, तर हे कशामुळं होतं, कटिंग करता वेळेस इकडं तिकडं हललेलं असतं किंवा ज्यावेळेला आपण शिलाई काम करतो त्यावेळेला पण हललेलं असतं त्यावेळेला. तर आपल्याला काय करायचं आहे, असे जे भाग आहेत एक पुढं मागं बाहीचे, ते आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहेत, म्हणजे 1 इंचानं फोल्ड करायचं आहे. कारण काय करायचं आपल्याला, जर इथे मी जे ब्लाऊज शिवणार आहे त्याला लेस आहे वरून, तर मी अशा पद्धतीने आतल्या साईडला 1 इंचानं फोल्ड केलेलं आहे कापड. त्यात मी तशी उंची पण वाढवलेली आहे बाहीमध्ये 1.5 इंच, जसं मी इथे वाढवलेलं आहे त्या पद्धतीने. तर इथे आपलं बघू शकता, ज्यावेळेला आपण आतमध्ये 1 इंचानं फोल्ड करतो तर त्यावेळेला एक बाही अर्धा इंच पुढं मागं अशा पद्धतीने झाली पाहिजे आपली. तर इथे मी बघा लेस लावणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे लेस कशा पद्धतीने लावायची. तर ह्या बाहीचा सेंटरमध्ये काढायचा आणि ह्याच्यावरती मी ही जी बाही आहे, बाहीवरती निम्मी लेस घेतलेली आहे इथं, आणि अशा पद्धतीने सेंटर काढून जॉईंट करून घ्यायची आहे. इकडल्या साईडला थोडीशी आतमध्ये फोल्ड करायची आहे. आतमध्ये फोल्ड केल्यानंतर ह्या साईडला पण फोल्ड करून चारी बाजून आपल्याला काय करायचं आहे, शिलाई करून लॉक करून घ्यायचं आहे बाहीला ही शिलाई. तर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला फोरटक्स ब्लाऊजचा. कमी वेळामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे मी बाहीला जॉईंट करून झालेला आहे आपली लेस. तर मी इथे दोन्ही पण बाहींना जॉईंट करून घेतो. त्यानंतर मी इथे शोल्डर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सव्वाची बाजू जी शोल्डरची आहे ती वरती ठेवायची आहे आणि त्यानंतर बाहीचा मध्य काढून अर्धा इंचानं जो भाग आपला कमी आहे तो पुढं आलाच पाहिजे आपल्या बाहीसाठी. तर तो मागं बॅक साईडला गेला नाही पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे, आपल्याला बाही उलटसुलट होत नाही आणि काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही आपल्या बाहीला. आणि अर्धा इंचानं बाही एका मार्जिंगमध्ये, म्हणजे शिलाई घालवता वेळेस कपडा कमी जास्त नाही झाला पाहिजे, व्यवस्थित समान झाला पाहिजे, जेणेकरून क्षणी काय होणार आहे आपल्याला बाही क्रॉसिंग वगैरे दिसत नाही किंवा अशी व्यवस्थित न दिसणे हा प्रकार होतो. तर इथं बघू शकता मी समान कपडा घालून डब्बल शिलाई घालवल्या. परत एकदा बघा, मी शोल्डरचा मध्य काढून मध्यावरती अशी बाही मध्ये काढून ठेवलेली आहे आणि अर्धा इंचानं शिलाई एक समान, म्हणजे ज्यावेळेला शिलाई काम करतो आपण बाहीचं त्यावेळेला समान कपडा घालवायचा आहे बाहीचा आणि आपल्याला ब्लाऊजचा, म्हणजे जो मेन आहे गोल राऊंड आहे तो. जसा इथे मी घालवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला घालवून घ्यायचं आहे, शिलाई काम करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी करत आहे त्याच पद्धतीने. परत बघू शकता इथे झालेले आहे आपली बाही जॉईंट करून, दोन्ही पण अशा पद्धतीने बाह्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत. आणि नंतर आपल्याला मी इथे 1 इंचाची पट्टी तुम्हाला मगाशी सांगितली होती स्ट्रेट काढलेली आहे आणि ती आपल्याला पाव इंचाने पूर्ण
जसा गळ्याचा आकार आहे गोलमध्ये आहे त्याच पद्धतीने आपल्याला आकारात काय करायचं आहे, पाव पाव इंचाने शिलाईकाम करून घ्यायचं आहे. जिथं जसा आकार आहे गोलमध्ये आपला पाठीमागं गोल येतो, पुढं गोल येतो, तर तिथं गोल आकारातच आपल्याला राऊंडअपमध्येच आपल्याला काय करायचं आहे, शिलाईकाम करून घ्यायचं आहे. काय होतं मग आपण जर स्ट्रेट केलं तर गोट बरोबर येत नाही, पलटतो वगैरे, हे खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. तर ते होऊ नये त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आकार व्यवस्थित देऊन अशा पद्धतीने काय करायचं, जिथं गोल राऊंडअप आहेत त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, कट द्यायचं आहे. जसं इथे मी छोटे छोटे कट देत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कट देऊन घ्यायचं आहे. कट दिल्यानंतर काय करायचं आहे, अशा पद्धतीने इथले फोल्ड करून घ्यायचं. पुढची जी बाजू थोडी अर्धा इंचाने किंवा पाव इंचाने सोडलेली आहे ती, त्यानंतर अशा पद्धतीने 2 डाव आपल्याला आतमध्ये कापड फोल्ड करून असा गोट किंची तयार होते तिथे आपल्याला काय करायचं आहे, शिलाईकाम करून घ्यायचं आहे. बघू शकता इथं जसा इथं गोटचा आकार आहे तसा मी इथे देण्याचा प्रयत्न करत आहे, तसाच तुम्हाला पण द्यायचा आहे. गोल आकार तिथं येतो त्याच पद्धतीने, आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित फोल्ड करीत कपडा आतमध्ये, आणि जे आतली आपण शिलाई मारलेली असते ना ती काय करायची, आतमध्ये त्याच्यात लॉक झाली पाहिजे व्यवस्थित. जेणेकरून काय होतं, आपण नेहमी बघतो म्हणजे नुसतं आपल्याला काय होतं की आपण आतमध्ये नुसतं फोल्ड करतो, तर फोल्ड केल्यानंतर पण जे आतमध्ये पाव इंचानं आपण शिलाई काम केलेलं असतं ना ते आतमध्ये व्यवस्थित अडकलं पाहिजे, तरच तुमचा गोठ आहे ना तो पलटणार नाही. तर तेव्हा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जसे ती कुठल्या साईडला पण कापडा थोडा सोडला होता तसंच ह्या साईडला पण कापड थोडंसं सोडून आतमध्ये शेवटीला काय करायचं आहे, आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता मी केलेलं आहे. त्याच पद्धतीने काय करायचं, आपल्याला फोल्ड करून व्यवस्थित झाल्यानंतर अशा पद्धतीने बघू शकता एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित आपला गोट तयार झालेला आहे. इथे बघू शकता मी 5 ठिकाणी मार्जिन करून घेतलेले आहे आणि छोटे छोटे काज तयार करून घ्यायचे. मी चौकोन टाईपमध्ये काज नेहमी तयार करते. तुम्ही क्रॉसिंगमध्ये पण करू शकता, दोन्ही पण पद्धतीचा. क्रॉसिंगमधला मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती आहे काजाचा, तर मी इथे काही दाखवणार नाही. क्रॉसिंगमध्ये चौकोन छोटे छोटे चौकोन जे बनवतो त्या पद्धतीने जसं मार्जिन 5 ठिकाणी करून घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, काजे करून घ्यायचे आहेत. जसं इथे काजे करत आहे त्याच पद्धतीने मी काजे तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे बघू शकता कशा पद्धतीने मी चौकोन केलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, फिटिंग करून घ्यायचं आहे. फिटिंग करता वेळेस आपल्याला दोन्ही बाजू आपल्या समान आहेत का, कमी जास्त होतात का हे बघून घ्यायचं आणि त्यानंतरच अशी बाहेरल्या साईडून शिलाई मारायची. दुसरी बाजू आपली बघून घ्यायची ती पण बरोबर आहे का. तर इथे माझी थोडीशी एक्स्ट्रा झाल्या तर मी इथे काय केले, थोडंसं क्रॉसिंग नॉर्मली क्रॉसिंग घालवले. जास्त होत असेल तर मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं कमरेकुडली साईड मी कट करून घेतली होती, जॉईंट म्हणजे समान आहे का बघून, कमी जास्त आहे का बघून मी मगाशी माहिती सांगितलीच तुम्हाला. तर ती समान आहे का बघून घ्यायची. कमी जास्त होत असेल तर त्याचं आपल्याला कट करून व्यवस्थित आकार टाईपमध्ये, त्यानंतर अशा पद्धतीने बाहेर ब्लाऊज पलटून आतल्या साईडून अशा फिटिंगच्या 2-2 शिलाई काम करून घ्यायच्या. 2-2 शिलाई मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे मेन ब्लाऊज आहे कस्टमरचं तर आपल्याला त्याची व्यवस्थित शिलाई घालून घ्यायची आहे, म्हणजे माप घेऊन शेणी. मी आता इथे तुम्हाला दाखवणारच आहे. इथं आपली झालेलं आहे, 2-2 शिलाई घालून झालेल्या आहेत. त्यानंतर हे मेन ब्लाऊज आहे त्यांचं फिटिंगचं ते घेतो मी, आणि इथे बघू शकता एकदमच बघा माझं थोडंसं वाढलेलं आहे. तर जास्त वाढलं तर तुम्हाला अशा पद्धतीने 4 घड्या घालायच्या आहे. मला एकदम नॉर्मली किंचितच शिलाई घालवायची आहे. आणि त्यानंतर इथे बघू शकता मी इथे बाहीचं पण त्यांचं दंड घेराचं काढलेलं आहे आणि असं खडून मार्जिन करून घेतलेलं आहे. मार्जिन करून घेतल्यानंतर हे फिक्स फिटिंग आपलं झालेलं आहे इकडल्या साईडचं. त्यानंतर ही साईड पण आपल्याला त्याच पद्धतीने काय करायचे आहे, आखून घ्यायचे आहे. आणि इथे बघू शकता आखून घेतल्यानंतर इकडल्या पण साईडनं मी फिटिंग केलेलं आहे. राहिलेले धागं वगैरे असतात त्यानं काय होतं आपलं फिनिशिंग दिसत नाही, तर धागे वगैरे सगळं राहिलेलं कट करून घ्यायचं. आणि त्यानंतर बघू शकता आपलं फायनल इथं ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि खूप सुंदर आणि छान पद्धतीने शिवून झालेला आहे. तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं सर्वांचं. आणि असेच मला सपोर्ट करत राहा. थँक्यू.